झोपेचं सोंग येते, आता शेतकरी सरकारला जागा करण्यासाठी रस्त्यावर सोंग करतोय। पत्र कोणाला दिलं सर? उपोषणकर्त्यांना पत्र पण दिलंय वरती दिलं का? कलेक्टर साहेबांना दिलं तसं उपोषणाला बसले म्हणून मागणी दिलंय शिवसाहेबांना पण दिलं बिलोला पण आम्हाला एक कॉपी द्या ओके यांना काय झालं भाऊ, मी तिकीट लावून पत्र दिले यांना, त्या राजेंद्रची येणे राहिली इथं सीओच्या आणि कलेक्टरच्या नावाने तांडव करायचा। काय करायचा? तांडव झोपलेले शेतकरी या झोपलेला प्रशासनाचं करायचं काय? सीओला आणि कलेक्टरला इथं बोलवायचं, आपल्या शेतकऱ्याच्या उपोषणाच्या मागण्या आहेत तशी दखल घ्यायला भाग, नाहीतर इथून जायचं नाही। आपल्या सगळ्या पोरांना शेतकऱ्यांना आव्हान करा की सगळ्यांनी भोकरदन तहसील या ठिकाणी यावं। मॅडम तुम्हाला भोकरदनला यावंच लागतं, मॅडम तुम्हाला भोकरदनला यावंच लागतं, अधिकारी झोपलेल्या यांना उठवावंच लागतं, अधिकारी झोपलेल्या यांना उठवावं लागतं, मॅडम भोकरदनला यावंच लागतं। भाऊ, या निर्गट शासनाने इतकं शेतकऱ्यांची पिळवणूक चालू आहे। या ठिकाणी सूरजजींना एक पत्र दिलं होतं, यांना 400 रुपये 500 रुपये बॅगला युरिया विक्री करताय, तर यांच्या प्रशासनाला सगळ्यांना अर्ज करून फोन करून सुद्धा दखल घेत नाही। पत्राची कॉपी आहे का? हो सूरज आहे ना, पटकन मागून यांना 400 रुपये 500 रुपये बोलले विकताय आणि यांना विचारलं की त्या दुकानदाराला ते म्हणतात हप्ता द्यावा लागते। मी कॉल करून बरेच दिवस झाले आणि पत्र 5-6 आले